ज्ञानोबा तुकाराम हा नामगजर सुरू होतो बाहेर पावसाच्या धारा आणि अंतरंगात विठुरायाच्या भक्तीच्या. असं वातावरण भारून गेलं की समजावं महाराष्ट्रातली लाखो पावलं विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपूरकडे चालली आहेत. येत्या 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. देहू, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, सासवड आणि इतर संतभूमींमधून निघालेल्या पालख्या आता पंढरीच्या वाटेवर आहेत. हातात टाळ, ओठांवर अभंग आणि मनात विठ्ठल ही शिदोरी घेऊन लाखो वारकरी चालत आहेत. हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, समतेचा आणि लोकजीवनाचा चालता बोलता इतिहास आहे. वारी म्हणजे नियमितपणे व्रत म्हणून केली जाणारी यात्रा. वारकरी संप्रदायात आषाढी आणि कार्तिक या 2 वाऱ्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. वारीला किमान 700 ते 800 वर्षांचा इतिहास आहे. पंढरपूरचा विठ्ठल हा या परंपरेचा केंद्रबिंदू. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार अशा संतांनी या परंपरेला भक्तीबरोबरच समता आणि मानवतेचं अधिष्ठान दिलं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाला चालना दिली. वारीची परंपरा त्या आधीपासूनची. माऊलींनी मात्र ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून वारकरी संप्रदायाला वैचारिक आणि तात्विक अधिष्ठान दिलं. म्हणूनच संत बहिणाबाईंच्या अभंगात ज्ञानदेवे रचिला पाया अशी ओळ येते. त्यानंतर संत नामदेवांनी भक्तीचा प्रसार केला. संत एकनाथांनी समाज प्रबोधनाची वाट रुंदावली आणि संत तुकारामांनी अभंगांच्या माध्यमातून ही परंपरा जनमानसात अधिक खोल रुजवली. आजही वारीत सर्वात मोठं वैशिष्ट्य दिसतं ते समतेचं. इथे कोणाची जात विचारली जात नाही, पद विचारलं जात नाही, संपत्तीचं अप्रूप नसतं. प्रत्येक वारकरी दुसऱ्याच्या पाया पडतो आणि समोरच्यात विठ्ठलाचं रूप पाहतो. आधुनिक लोकशाही ज्या मूल्यांची चर्चा करते ती मूल्य महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेनं शतकानुशतकं जगली आहेत. यंदाही वारीचा विस्तार तितकाच मोठा आहे. महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासनाच्या नियोजनानुसार राज्यभरातून सुमारे 250 ते 300 मानाच्या आणि इतर पालख्यांनी पंढरपूरकडं प्रस्थान केलं आहे. यात प्रमुख पालखी सोहळ्यांमध्ये सुमारे 400 ते 450 नोंदणीकृत दिंड्या सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी 10 ते 15 लाखांहून अधिक वारकरी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होतात. ही केवळ गर्दी नाही आहे तर पिढ्यानपिढ्या जपलेल्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा प्रवाह आहे. काळ बदलला, वारीही बदलली, पण तिचा आत्मा बदललेला नाही. आज या वाटेवर शेतकरी आहे, कामगार आहे, विद्यार्थी आहे, IT क्षेत्रातला तरुण आहे, परदेशातून सुट्टी घेऊन आलेला मराठी माणूस आहे. सोशल मीडियामुळे रिंगण, अभंग, फुगड्या आणि दिंडीचे क्षण जगभर पोहोचत आहेत. परंपरा आधुनिक साधनांचा स्वीकार करते, पण तिचा केंद्रबिंदू आजही तोच आहे, विठ्ठल आणि संतांचा नामघोष आणि सामूहिक प्रवास. यंदाच्या वारीतही शासनानं वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, वाहतूक नियोजन, डिजिटल नियंत्रण कक्ष आणि विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक व्यवस्था उभारली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था अन्नदान, वैद्यकीय मदत, पायांची सेवा, हरवलेल्या व्यक्तींचा शोध तसंच निर्मल वारी आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमधून हातभार लावतात. श्रद्धेबरोबरच सेवाभाव देखील या परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचं हे चित्र आहे. वारी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. समाज पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचंच, सोबतीला विश्वास, शिस्त, सहकार्य आणि संवेदनाही तितक्याच आवश्यक असतात. लाखो लोक दिवस एकत्र चालतात, पण त्यांना पुढे नेतो तो सामायिक भाव. म्हणूनच वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही, ती महाराष्ट्राच्या मनाला जोडणारी वाट आहे. बदलत्या काळातही माणुसकी, समता, सेवा आणि पर्यावरणाची जपणूक हा वारकरी संस्कार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात जपला तर तीच विठ्ठलाच्या चरणी वाहिलेली खरी भक्ती ठरेल. आणि म्हणूनच पंढरीची वाट आजही संपत नाही, ती प्रत्येक पिढीत नव्यानं सुरू राहते. आपल्या वारशाबद्दल सगळ्यांनाच कुतूहल